मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या दोन टप्प्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होतं आहे। आज दिवसभरातली ही लक्षवेधी घडामोड आहे। मेट्रोचे हे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवासी सेवेमध्ये आज दाखल होतील। त्याशिवाय TBM द्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाची सुरुवात आणि BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मुंबईमध्ये सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आहेत, आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत। मेट्रो 2B या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 याचं लोकार्पण आज होणार आहे। मुंबई आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे। सध्या मुंबई मेट्रोचं जाळं 90 किलोमीटरवरून 2006 पर्यंत 120 किलोमीटरपर्यंत टप्पा पार करेल। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ सुखकर होईल। मेट्रोचे 2 महत्त्वाचे टप्पे सुरू होत आहेत। एकूण लांबी 23 किलोमीटर आहे। अंधेरी पश्चिम पासून ते मानखुर्द पर्यंत असा टप्पा आहे। खरं तर 3 टप्प्यांमध्ये काम सुरू आहे। मुंबईकरांना नव्या ज्या मेट्रो मिळणार आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय, पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 2 नव्या मेट्रोंचं लोकार्पण होईल। नव्या मेट्रो म्हणजे काम त्यांचं सुरू होतं। आजपासून त्या दोन्ही मेट्रो मार्ग सेवेमध्ये दाखल होतील।